जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत. आज निरूपणाचा 65वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करूया आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. थोवार डोळे उघडूया. आतापर्यंत आपण या उपशम प्रकरणमध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांचे त्यांनी केलेले ध्यान, त्याच्यातून त्यांना झालेला बोध आणि या मुख्य सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला, आपल्या मनाला केलेला उपदेश आणि हा जो काही मार्ग आहे सगळा आत्मज्ञानाकडे जाण्याचा, तर त्यांनी त्या ध्यानाच्या मार्गातून, ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी तो कसा अवलंबला आणि कसे ते आपल्या शेवटच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकले हे सगळं आपण बघितलं. हा प्रवास एखादा प्रश्न करेल की असाच वारंवार वारंवार पुन्हा पुन्हा तेच ते असं का? आजही आपण वीतहव्य मुनींचं ध्यान बघू, त्यांच्याही कहाणी, आणि त्यांनी एकदा दोनदा तीनदा जे वेगवेगळं ध्यान केलं, जो विचार केला तोही आपण बघू. आणि सहज मनात प्रश्न येईल की पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज काय? तर आपल्याला कधीतरी हा भ्रम होतो की मला सगळं समजलं आहे, परंतु तो सराव करणं हे आवश्यक आहे. ज्यांना या मार्गात पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी हा सराव सुटू नये, कितीही झालं तरी. त्यामुळे ह्या सरावाची साथ ही सोडायची नाही. जे ज्ञानी लोक असतात, जे अतिशय उच्च पदाला पोहोचण्याचं ठरवतात, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही सराव सोडलेला नसतो. त्यांना असं वाटलं की मला जमलं, मला येत आहे, मला सगळं समजलं, तर लक्षात घ्या ही फसवणूक असते. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा पाढा म्हटला आणि तो पाढा पाठ झाला आणि सांगितलं की आता मला समजलं आहे, आता मला पुढे काही म्हणायची गरज नाही, आणि हा अभ्यास जर सुटून गेला तर आपण न कळत त्याच्यापासून दूर जातो आणि सगळं विसरून जातो. पुन्हा कधीतरी अचानक म्हटलं की अरे पाढा म्हणून दाखव, तर सराव नसेल तर तो पाठ केलेला विसरून जातो. तेवढंच नाही, तर पुन्हा पाठ करण्यासाठी जेवढे कष्ट पहिल्यांदा घेतले होते तेवढेच कष्ट पुन्हा घ्यावे लागतात. त्यामुळे हा जो काही छोटासा सराव आपला नियमितपणे करायचा असतो, तो सराव चुकू देऊ नका, तो सराव सुरू ठेवा. जे कोणी मोठे मोठे लोक असतील, आपण एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतो. जोपर्यंत क्रिकेट खेळत होता तोपर्यंत नेटमध्ये असायचाच, त्यात काही कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने या सरावाचं आणि हे जे काही वारंवार पुन्हा पुन्हा हे ध्यान चालले आहेत त्यांचं महत्त्व समजून घ्या. असं कदाचित मनात येऊ शकेल, आज मला जाणवलं की इतके दिवस ऐकलं आहे आणि आता तेच ते कानावर पडत आहे, तर आता कंटाळाला, सोडून देऊ, असं जर कधी मनात येत असेल तर ते संकटाचं लक्षण आहे एवढं समजा. सगळं समजलंय, सगळं कळलंय, ठीक आहे, आतापर्यंत कळलं, इथून पुढे प्रॅक्टिस, सराव करायची, ठीक आहे. आणि नसेल कळलं तर प्रॅक्टिसनी कळेल, ते पुढे येईलच. तर हे वीतहव्य नावाचे मुनी, यांची कथा वसिष्ठ ऋषी सांगतायत. यांनी सुद्धा ध्यान करून
मनाला वेगवेगळे उपदेश करून आपलं जीवनमुक्तीचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर विदेहमुक्तीचा पण अनुभव घेतला. तर त्यांनी हा जो सगळा प्रवास कसा केला आहे ते सगळं वर्णन आज या गोष्टीमध्ये आणि त्यांनी केलेला हा उपदेश. वीतहव्य मुनी यांनी एकदा ठरवलं की आता आपण कुठेतरी हे जे काही नेहमीची कटकट आहे, संसार आहे, ह्याच्यातून खरं आत्मसुख कुठे मिळेल, कसं मिळेल याचा अनुभव घ्यावा. अनेक ठिकाणी हिंडता हिंडता फिरता फिरता त्यांनी एका ठिकाणी थोड्याशा सखल भागामध्ये, सखल भाग म्हणजे ज्यांना अगदीच शुद्ध मराठी कळत नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की जो उंच भाग असतो आणि सखल भाग असतो, जिथे खाली जसं खोलात आलेला भाग असं म्हणता येईल त्याला, तसा त्या सखल भागामध्ये त्यांनी एक पानांची कुटी झोपडी तयार केली. त्याच्यावरती एक छानसं आसन केलं, पद्मासनात बसले आणि पद्मासनात बसून पुढे त्यांनी हे ध्यान सुरू केलं. पहिल्यांदा आपलं सगळं मन, आपण आतापर्यंत जेव्हा ध्यान केलेलं आहे तेव्हा हा सगळा प्रवास बघितला आहे की ध्यान सुरू असताना आपण आपलं मन सगळ्या विषयांकडून काढून घेतलं, जे वेगवेगळ्या अटॅचमेंट्सकडे जायचं, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सकडे, विषयांकडे जायचं, ते काढून घेतलं. त्याच्यानंतर आपल्या मनातले वेगवेगळे विचार होते त्यांना सुद्धा हळूहळू थांबवलं आणि मग पुढील प्रमाणे त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली. त्यांनी काय विचार केला, कसा केला, तो आता आपणही करूया. आपणही आपल्या मनाला त्यांनी जसा उपदेश केला तसाच आपल्या भाषेमध्ये सरळ सरळ जसा केला जाईल तसा आपण करूया. आज डोळे मिटून घेऊ आणि या प्रोसेसला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटा, शांत बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. अतिशय प्रसन्न भाव असू द्या. आनंदित भाव असू द्या. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवू. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्री गजाननाचं स्मरण करू. अतिशय श्रद्धापूर्वक आपल्या गुरूंचं स्मरण करू. आता एकदा आपल्या मनाकडेच, आपल्याच मनाने बघायचं. हे काय करत आहे बघायचा प्रयत्न करूया.
हे मन एका ठिकाणी स्थिर आहे की सारखं इकडे तिकडे पळत आहे? किती वेळ स्थिर राहू शकतं? मुद्दाम कंट्रोल करायची गरज नाही, पण सहज बघा. मनाकडे बघता आहात. आपल्या लक्षात येत असेल की कितीही पकडून ठेवलं, कितीही आवरायचा प्रयत्न केला, तरी हे मन सारखं फिरतंय. एखादं माकड सारखं इकडून तिकडे फिरतं तसं. कधी विचार स्वतःबद्दल, कधी कुठल्या नातेवाईकांबद्दल, कधी कुठल्या घडलेल्या घटनेबद्दल, कधी कुठल्या भविष्यातल्या घटनेबद्दल, कधी सध्याच्या परिस्थितीबद्दल, कधी एखाद्या वस्तूबद्दल. हे मन प्रत्येक विषयावरून फिरत आहे. विश्रांती म्हणून नाहीच. बरं, प्रयत्न करावा तर एखाद्या पेटलेल्या उन्मत्त मनुष्याप्रमाणे पुन्हा पुन्हा त्याच विषयांकडे धाव घेतं. बरं, हे मन धाव घेतं म्हणजे काय करतं? बाहेर पळतं, त्याला पळायला, बाहेर जायला कुठले तरी दरवाजे हवेत. नुसतं मन काही पळू शकत नाही. हे मन आपल्या इंद्रियांच्या, सेन्सेसच्या दरवाजातून बाहेर जातं. बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर नाही, किंवा बाहेरच्या इंद्रियांच्याही बाहेर नाही. कारण डोळे मिटले, जिथे आवाज नाही, जिथे कुठला गंध नाही, स्पर्श नाही, अशा ठिकाणी जरी बसलो तरी मन पळतच. कारण आतले इंद्रिय सुद्धा काम करतात. आतल्या बाजूलाच आपण काहीतरी दृश्य बघतो, स्वतःशी बोलतो, कुठलाही सुगंध नसताना अनुभव घेतो.
स्पर्शाचा विचार करून त्याचाही अनुभव घेतो. नको ते संवादही ऐकतो. तर हे जे इंद्रिय आहेत, जे या मनाला सगळं खाद्य पुरवतात, ह्या इंद्रियांना पहिल्यांदा आवाहन करू. हे इंद्रियांनो, तुम्ही ही जी निरर्थक धडपड करता, त्यात तुम्हाला काही मिळत नाही आणि त्यात तुम्ही एवढे गुंतले आहात की मला समाधीसाठी, आत्मदर्शन करण्यासाठी तुम्ही थोडीही मदत करत नाही. तुमच्यामुळेच अनर्थ, त्यामुळे इकडे तिकडे पळू नका. ह्याच सुखाच्या आशेमुळे पूर्वी अनुभवलेले दुःख ते आठवा. हे इंद्रियांनो, तुमच्यामुळे घडलेल्या घटना मला व्यवस्थित लक्षात आहेत. तुम्ही काय दुःख दिले किंवा विश्रांती मिळू दिली नाही तेही लक्षात आहे. त्यामुळे आता मी तुमच्यात अडकणार नाही. ज्याला आत्मस्वरूपात जायचं आहे त्याच्यासाठी इंद्रिय हे पूर्णपणे दूरचे. जसे हे इंद्रिय तसंच त्यांना कार्य देणारं आपलं मन. आता थोडं मनालाही समजू, त्यालाही आवाहन करू. हे मना, ह्या इंद्रियांना कार्याला तूच लावतोस. आणि त्याच्यातूनच अनर्थ घडतात. जसा एखादा भिकारी
भीक मागत, मिळाली नाही मिळाली तरीही सतत सगळीकडे फिरत असतो. तसंच हे तुझं भटकणं, ज्याने काहीही मिळत नाही पण अनर्थ मिळतात, ते भटकणं आता सोडून दे. तू स्वतःला जे समजतो की मी सगळीकडे स्वैर संचार करू शकतो, मीच आत्मा, मीच करता, मला सगळं समजतं, ते पूर्णपणे चुकीचं आहे. अरे मना, तुला स्वतःचं अस्तित्वच नाही. तो केवळ चिदात्मा आहे म्हणून तू जगतो, म्हणून तुझं अस्तित्व. एखादं झाड तोडल्यानंतर ते तोडण्याचं कार्य कुऱ्हाडीने केलं की माणसाने केलं, तर उत्तर याचं माणसाने केलं असं असतं. तसंच तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ती केवळ चैतन्यामुळे, जाणण्याची, काही कार्य करण्याची, करवण्याची, भोगण्याची शक्ती, जे काही असेल ते केवळ चैतन्यामुळे. तुझं तर अस्तित्वच नाही. असेल तर गाढ झोपेमध्ये तू जाणवतच नाहीस. पण तुझ्याशिवाय सगळं अस्तित्व असतंच. मग तू कुठून आलास? भलेही असं म्हटलं असेल की मनानेच आत्म्याला प्राप्त करावं, म्हणजे मन आलंच, तर हे त्या मुमुक्षूंसाठी ज्यांना मुक्ती मिळवायची आहे त्यांना कळावं, समजावं म्हणून तुझं अस्तित्व सांगितलं गेलं आहे. जसं काट्याने काटा काढावा तसं. पण तुला हे कळत नाही. तू स्वतःचं अस्तित्व समजून विषयांमध्ये अडकतो, आकर्षित होतो आणि स्वतःवरतीच संकट ओढवून घेतो. हे मना, तू जेव्हा आत्म्याशी एकरूप होतो, जेव्हा आत्मा आणि तू यांचा संयोग होतो, तेव्हाच तुला काही शक्ती येते.
पण तू तर आत्म्याला विसरतो आणि बाहेर भटकत राहतो. जो आपल्या जवळ आहे, ज्याच्यात अतिशय सुख आहे, ते सुख सोडून तू बाहेरच सुखाचा शोध घेतोस. स्वतःचं मूळ सोडल्यानंतर तुला कसा काय सुखाचा आनंद घेता येईल? तुझा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. तू सदा सर्वदा आत्म्यावरच अवलंबून आहे. मग ज्याच्यावर अवलंबून आहे त्यापासून दूर कशाला जायचं? एकदा माझ्यात अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञानदृष्टी किंवा आत्मज्ञान झालं, आणि तू विषयाकार होणं बंद झाला. विषयांना बघूनही तुझ्यात काहीही फरक पडला नाही. म्हणजे आपोआप तुझा नाश होतो. आणि हा नाश झाला म्हणजे केवळ आनंद रूप उरतं. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. आनंद स्वरूपात स्थिर राहा. म्हणून तू स्वतःला वळण लावून शिस्तबद्ध रीतीने आत्म्याचं ध्यान करून समाधी स्थितीत जास्तीत जास्त वेळ राहून आत्मदर्शी हो. आत्म्याकडेच लक्ष ठेव. अनात्म आणि आत्म यातल्या आत्मविषयावर तुझं लक्ष राहिलं की अनात्म विषयांपासून तू दूर होशील. आणि मग ही सगळी धावपळ, दुःख, विचार, संकल्पना ह्या सगळ्या खोट्या आहेत, अनावश्यक आहेत हे तुला कळेल. जो स्वयंप्रकाशित आहे, जो सगळ्या वस्तूंमध्ये आहे, सगळ्या व्यक्तींमध्ये आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही, अशा त्या चिदात्म्यासोबत तुझा संयोग व्हावा, त्याच्यासोबत एक झाला
की मग कुठले सुख कुठले दुःख. हे सज्जन मना, केवळ आत्मभाव, एवढाच विचार, एवढंच ध्यान, त्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. मुळात तुझं अस्तित्वच नाही अशी भावना कर आणि सुखी हो. हे प्रिय मित्रा, हे सज्जन मना, एवढा वेळ मी विचारच केला नाही. तुझ्याबद्दल नीट विचार न केल्यामुळे तू सत्य आहेस, तूच सगळं काही करतो असा भ्रम झाला. विचार नव्हता म्हणजेच प्रकाश नव्हता, म्हणून सगळा अंधकार. तुझ्या अस्तित्वाबद्दल विचार करायला लागलो. आत्मविचार प्राप्त झाला म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश आल्याबरोबर अंधकार नष्ट होईल. हे सज्जन मना, माझ्यावर विवेकाचे संस्कार झाले, अनेक प्रकारचे शास्त्रोपदेश झाले. विवेकाच्या माध्यमातून विचार जागृत झाला. त्यामुळे आता तू प्रबुद्ध झाला आहेस, ज्ञानी झाला आहेस. आता तू आत्म्याशी मैत्री केली, स्वतःच्या स्वरूपाशी मैत्री केली. त्यामुळे हे तुझं खोटं रूप, तुझं अस्तित्व एक प्रकारे नष्ट झालं. ते आत्म्यातच विरून गेले आणि म्हणून तू आता सुखी झाला आहेस. आपलं खरं सुख सापडल्यानंतर तू पुन्हा उठून बाहेर पडणार नाहीस. तू पुन्हा उठून बाहेर पडणार नाहीस म्हणजेच तुझी उत्पत्ती पण होणार नाही. एकदा तुला सुखाचा खरा मार्ग कळला, खरा स्रोत कळला, की ही तुझी सगळी धडपड, चित्तता ही थांबेल. आणि ती तुझी नष्ट होऊन तू आता परमेश्वर रूपच होऊन राहिला आहेस. तुझ्या या मुक्त स्वरूपाला, तुझ्या या परमेश्वर रूपाला नमस्कार करतो. मी तर सर्वतोपरी निर्वाण स्थितीला जाऊन पोहोचलो आहे. मी शांत आहे. हे आता माझं मोठं भाग्य म्हटलं पाहिजे.
मी आता तुर्यावस्थेत राहतो. आता मी आणि तू, मी आणि माझं, आत्म अनात्म हे सगळे भाव संपले. दोन असं काहीच उरलं नाही. सदा सर्वदा सगळीकडे एकच. असा विचार करून मी आता शांत बसतो. सगळ्या वासना शांत झाल्या आहेत. शरीर मौन आहे, इंद्रियही मौन आहेत. निर्विकार असा मी. आता हे सगळेच आत्म्याशी एकरूप होण्याची इच्छा करतात. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. शरीराप्रती सचेत व्हा.
वातावरणाप्रती सचेत व्हा. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. अतिशय प्रसन्नतेने आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून देऊ. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूहळू आपले डोळे उघडू शकता. जय श्रीराम. वीतहव्याचं पुढे काय झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढचं ध्यान कसं केलं ही हा जो पुढचा प्रकार आहे आपण उद्या बघूया. आज आपण ऑलमोस्ट अर्धा तास ध्यानात होतो. कळत नाही ना, असं निघून जातो. ठीक आहे, चला थांबूया. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम.